चला तर मग वरळी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास जाणून घेऊयात. भाग एक, सुरुवातीचा काळ 1957 ते 1970चे दशक. 1957 पहिली निवडणूक. या मतदारसंघाचे पहिले आमदार भांगधारे रामचंद्र धोंडीबा हे होते. हे काँग्रेस पक्षाचे होते. 1962 आणि 1967 या दोन्ही निवडणुकांमध्ये माधव नारायण बिर्जे हे काँग्रेस पक्षाकडून सलग दोनदा जिंकून आले होते. आणि 1972 यावर्षी शरद दिघे हे काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदा आमदार झाले. आणि 1978 या निवडणुकीत पक्षाचा बदल झाला आणि कुरणे प्रल्हाद कृष्णा हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPM कडून विजयी झाले. 1980 ते 2000चा काळ शिवसेनेचा बालेकिल्ला. 1980 शरद दिघे यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडून ही जागा जिंकली. आणि 1985 यावर्षी विनिता दत्ता सामंत या अपक्ष इंडिपेंडेंट म्हणून निवडून आल्या. तर 1990 ते 2004 सलग 4 वेळा हा काळ शिवसेनेचा सुवर्ण काळ ठरला. दत्ताजी नलावडे हे शिवसेना पक्षाकडून सलग 4 वेळा 1990 आणि 1995, 1999 आणि 2004 आमदार राहिले. त्यांनी वरळीला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवला. आधुनिक काळ 2009 ते 2026 पर्यंत. 2009 या निवडणुकीत सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेस NCP पक्षाकडून निवडून आले. तर 2014 यावर्षी सुनील शिंदे यांनी पुन्हा एकदा ही जागा शिवसेना पक्षाकडे खेचून आणली. आणि 2019 आणि 2024 हा मतदारसंघ हाय प्रोफाईल बनला, कारण शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे 2019मध्ये आणि नंतर 2024च्या निवडणुकीतही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सलग दोनदा आमदार झालेले आहेत. विधानसभा मतदारसंघातून कोण जिंकणार मला नक्की कमेंटमध्ये कळवा. नवीन असाल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. वरळीचे असाल व विधानसभेतील असाल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.